नियोजन आखलेल्या आराखड्यानुसार रायगड हर प्रकारे भक्कम सुरक्षित झालाय बघा. समजा सोयी साधनांनी परिपूर्ण झालाय. राज बुलंद रायगड आपल्या राज्याभिषेकासाठी सुसज्ज आहे. गडाचा दरवाजा सुरू, गडावर शत्रू वर किंवा खाली जाईल अशी एक पण जागा शिल्लक नाही. ते रायगडावरून खाली जाईल ते फक्त कोसळणाऱ्या पावसाचं पाणी. वर येईल तो फक्त सह्याद्रीच्या कुशीत घोंघवणारा वारा. हिरोजी एवढा भरोसा? होय महाराज. भले शाबास. शिवरायांच्या राज्याभिषेकानं सारी रयत आनंदात न्हाऊन निघाली. राज्याभिषेकाच्या सोहळ्याचा आनंद लुटत असतानाच कोजागिरी पुनवेच्या उत्सवाची तयारी रायगडावर सुरू झाली. सूर्य अस्ताला जाताच गडावर तोफ धडाडली. गडावरून खाली जाण्यासाठी इशारा झाला. नगारखाना गरजला आणि गडाचा महादरवाजा बंद झाला. पुनवेची तयारी आणि रायगडाचं दिमागदार मर्दानी खेळ पाहण्यात दंग असलेली हिरा गवळण भानावर आली आणि लेकराच्या आठवणीनं तिनं दरवाजाकडे धाव घेतली. थांबा हो दादा, दादा थांबा की. हो थांबा, मला खाली जाऊ दे दादा. हिरा गवळण गडाखालच्या वाडीत राहते. दादा दरवाजा उघडा की, मला जाऊ दे. आता दरवाजा उघडला जाणार नाही. हो दादा, मला खाली जायलाच हवं. तुम्ही दरवाजा जरा किलकिला करा, मी हवेसारखी निघून जाते. नाही ताई, आता दरवाजा उघडाल तो एकदम सूर्य उगल तवाच. तसा गडाचा नियमच आहे, राजांचा हुकूमच आहे तसा. अरे काय गडबड आहे रे तिकडं? आणि दरवाजा मोहर कोण माऊली उच्चत करते ना? बाबा, मी हिरा गवळण कोजागिरी पुनवासाठी गडावर दूध घेऊन आली होती. अगं लेकराला बाजारात टकूच घेता घेता येळ झाला. बाबा जरा दरवाजा उघडा की, मला जाऊ दे की खाली. काय पोरी, आता दरवाजा नाही उघडता या. तसा राजांचा हुकूमच आहे. दिस मावळ्याला बंद झालेला दरवाजा आता दिस उगवल तवाच उघड. मग बाहेर स्वतः राजा असलं तरी बी ह्यो स्वराज्याचा आणि रायगडाचा नियम आहे. ह्यो समध्यांनी पाळलाच पाहिजे, नाहीतर कठोर शासन आहे. तवा पोरी तू धर्मशाळेत रात्र काढ. अगं तिकडं समधी सोय आहे. जा, घाबरू नकोस आणि काय बी काळजी करू नकोस. तू इथं छत्रपती शिवाजी राजांच्या रायगडावर आहेस, निर्धास्त राहा. ते ठाव आहे मला बाबा, मी राजाच्या गडावर आहे. तिथं माझ्या केसाला बी धक्का लागणार नाही. पण बाबा मला जाऊ दे की. अगं तिकडं माझ्या पोटचा गोळा, माझं ताण्याला लेकरू झोपडीत एकडच आहे. मुकेला आहे व दादा, थोडस दरवाजा उघडा की. हो, माझ्या वडीने त्याचा जीव कासावी झाला असं. एकदा माफ करा, जाऊ द्या मला. पुरी तू माझ्या लेकीवारी आहेस. धर्मशाळेत जा, 2 घास पोटात घाल आणि उजडतात दरवाजा उघडला की तू खाली निघ. अन्न कुठलं हो बाबा, आता पाण्याचं एक थेंब नरड्या खाली
पोरी नाही. मला तुझी अडचण कळतीय, पण माझा नाही इलाज आहे. अगं मी स्वराज्याचा सेवक आहे. असली बेमानी माझ्या हातनं होणार नाही. आई जगदंबा तुझ्या लेकराचा सांभाळ कर. जा पोरी, तू जा आता. हो नाना, गडाखाली उतरायला दुसरी कुठली जागा आहे का हो? तिकडं हाय मावळतीच्या अंगाला पश्चिम कडा म्हणतात त्याला. पण पुरी हे असलं धाडस करू नकसा ग, जीवाला मुक्षील बर का फुकाची. स्वराज्याची राजधानी रायगडाचे रुबाबदार आणि देखणं मनोहरी रूप पाहण्याला पूर्वेचा चंद्र आसमंतात अवतरला. कोजागिरी पूर्वेच्या कार्यक्रमांना रंग चढत होता. अवघा रायगड कार्यक्रमाचा आनंद लुटत होता. बाई जगदंबेचा उदो उदो करीत गोंधळ्यांचा संबळ खुमू लागला आणि खुद्द शिवाजी महाराज गोंधळाचा आनंद घेण्यात दंग झाले. किल्लेदार लय अजब घडलं. काल रातच्याला गडावर अडकलेली गवळण आज गडावर कुठंच दिसेना. समजा गड पालता घातला पण कुठंच दिसेना. हा, काय बोलतोस? मुजराज, काल गडावर असलेली हिरा गवळण खाली बी गेली नाही आणि गडावर बी कुठं दिसेना. पण एक दुधाचा रिकामा हांडा पश्चिम दिशेच्या कडाला पडून आहे. किल्लेदार, तातडीनं तपास करा. गडाखाली माणसं पाठवा, चौकशी करा, शोध घ्या तिचा. जिथं कुठं असेल तिथून हजर करा तिला. एक माऊली गडावरून नाहीशी होते ही गोष्ट साधी सरळ नाही. धीरज, कोण आहे का घरात? कोण आहे जी? मी आहे ना व. कोण हवंय तू मासली? तू कालची हिरा गवळणच ना? होय जी. का? काय झालं जी? राजांचा हुकूम आहे, तातडीनं गडावर तुला हजर करण्याचा आदेश आहे. आई जगदंबे, वाचू ग बाया मला यातून. माते, तुझं नाव काय? मला रायगड वाडीची हिरा गवळण. तुला स्वराज्यातील नियम माहित नाहीत का? आणि तो मोडणाऱ्याशी काय सलूक केला जातो हे माहित आहे ना तुला? होय जी.
पण सूर्यास्तानंतर रायगडावरून खाली उतरण्याचं धाडस केलंस, तू गुन्हा केलाय वयजी आणि स्वराज्यात गुन्ह्याला माफी नाही. पोटच्या घोड्याच्या प्रेमपोटी आणि काळजीनं माझ्याकडून अपराध झाला. आपण द्याल ती सजा मला मान्य आहे. माझ्या लेकरासाठी मी ती भोगायला तयार आहे महाराज. तुझी सजा एकच. काल भर रात्री तू जे धाडस केलंस ते आज आमच्या समोर करून दाखव. नाही महाराज, नाही, आज माझ्याच्यानं नाही जमायचं. हो, काल माझ्या पोटचा गोळा झोपडीत एकलाच होता, भुकेला होता. त्याच्या प्रेमापोटी काल धाडस झालं माझ्याकडनं. आज नाही व्हायचं. आज ते माझ्यासाठी मोठं संकट आहे हो. काल काल कड्यावरून मला माझ्या पोराचा चेहरा दिसत होता. आज आज त्याच दारी यमराज दिसतोय, माझं मरण दिसतंय. महाराज, आज याकडं माफी असावी. घाबरू नकोस पोरी. तू आता फक्त हिरा गवळण राहिली नाहीस, तर बेलाग आणि बुलंद अशा रायगडाचा पश्चिम कडा मोठ्या धाडसाने कापून काढणारी या स्वराज्यातील हिरकणी आहेस. हिरकणी. तुझ्यासारख्या वाघिणी या स्वराज्यात आहे तोपर्यंत या हिंदवी स्वराज्याला नरवीरांची कमी कदापि भासणार नाही. या बहादूर माऊलीचा साडी जोडीने सन्मान करून पाठवणी करा आणि ज्या बाळासाठी तिने हे धाडस केलं त्या लेकराला सोन्याचा वाळा भेट द्या. हिरोजी, या ठिकाणी तातडीने बुरुज बांधायला घ्या आणि तो बुरुज हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जाईल. पुत्रप्रेम आणि मातृत्वाचे प्रतीक म्हणून हिरकणी बुरुज इतिहासात अजरामर होईल.